कला दर्पण न्यूज। जिन्ना हाऊस संरक्षित, मग सावरकर सदन पाडण्याचा घाट का? सावरकर सदन जतनासाठी रत्नागिरीत तीव्र आंदोलन। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे मुंबईतील दादर शिवाजी पार्क येथे असलेले ऐतिहासिक निवासस्थान सावरकर सदन पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत ते राष्ट्रीय स्मारक घोषित करून जतन करण्यात यावे, या मागणीसाठी हिंदू जनजागृती समिती व विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने रत्नागिरी येथील जयस्तंभ परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते आणि सावरकर प्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। आंदोलनस्थळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला। सावरकर सदन वाचवा, स्वातंत्र्यवीर सावरकर अमर राहू अशा घोषणांनी वातावरण भारावून गेलं होतं। यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक गोविंद भारद्वाज, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष राजेश आयरे, भाजपचे रत्नागिरी शहर सरचिटणीस निलेश आखाडे, दक्षिण रत्नागिरी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचनकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे महाराष्ट्र संघटक संजय जोशी, कुंभारवाडी पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अनंत आगाशे, भाजप शहर उपाध्यक्ष शैलेश बर्डे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाध्यक्ष गणेश गायकवाड, विश्व हिंदू परिषदेचे ॲडव्होकेट सचिन रेमणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समीर करमरकर तसेच सनातन संस्थेच्या शुभांगी मुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जिन्ना हाऊस सुरक्षित, पण सावरकर सदन धोक्यात। आंदोलनादरम्यान गोविंद भारद्वाज यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की देशाच्या फाळणीस कारणीभूत ठरलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांचे मुंबईतील जिन्ना हाऊस स्वतंत्र भारतात सुरक्षित ठेवलं जातं, मात्र अखंड भारतासाठी आयुष्य वेचणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं निवासस्थान पुनर्विकासाच्या नावाखाली पाडले जाण्याची वेळ येणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। ते पुढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडनमधील घरासाठी केंद्र सरकारने मोठी रक्कम खर्च करून ते जतन केले। तसेच इंदू मिल येथे भव्य स्मारक उभारण्यात येत आहे। त्याच धर्तीवर सावरकर सदनचेही अधिग्रहण करून ते राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणे आवश्यक आहे। 15 वर्षांपासून निर्णय प्रलंबित। आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की सावरकरांनी 1938 ते 1966 या काळात वास्तव्य केलेल्या या वास्तूचा वारसा जपण्यासाठी 2010 मध्ये मुंबई महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे या इमारतीचा वारसा यादीत समावेश करण्याची शिफारस केली होती। मात्र गेली 15 वर्ष अंतिम निर्णय न झाल्याने बिल्डर लॉबी या जागेवर डोळा ठेवून असल्याचा आरोप करण्यात आला। आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या: सावरकर सदनला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा, पुनर्विकासाच्या नावाखाली होणारे संभाव्य पाडकाम तात्काळ थांबवावं, शासनाने सदनचं अधिग्रहण करून ते स्वतःच्या ताब्यात घ्यावं, सावरकरांचं हस्तलिखित साहित्य, पत्रव्यवहार, संशोधन केंद्रे आणि डिजिटल ग्रंथालयांसह भव्य संग्रहालय उभारावं, या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर करावा, राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा। आंदोलनाच्या शेवटी हिंदू जनजागृती समितीने इशारा दिला की सरकारने तातडीने सावरकर सदनच्या संरक्षणासाठी ठोस पावलं उचलली नाहीत तर महाराष्ट्रभर सावरकर प्रेमी आणि राष्ट्रवादी नागरिकांना एकत्र करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य जपण्यासाठी त्यांच्या वास्तूचं संवर्धन ही काळाची गरज आहे, असा सूर आंदोलनात सहभागी नागरिकांनी व्यक्त केला। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.